ओके, आजचा व्हिडिओ कशासाठी आहे की मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केल्याचं की क्रिप्टोकरन्सी चा अभ्यासक्रम. ओके, आता ह्या याच्यामध्ये काय बघायचं की जर कोणाला क्रिप्टोकरन्सीमध्ये बिझनेसमध्ये रूपांतर करायचं असेल, सुरुवात करायची असेल तर त्याच्यासाठी आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, तसं मी डिस्क्लेमरसुद्धा लावलेलं आहे. इथे मी फक्त तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू येण्यासाठी, माहिती समजण्यासाठी व्हिडिओ देतो आहे. बाकी सर्व तुम्ही कायद्याचा सल्ला म्हणजे ॲडव्होकेट म्हणा चांगला, त्याच्याशी भेटून आणि तुम्ही तुमचा अभ्यास वगैरे संपूर्ण तपासून त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या बुद्धी वापरून डिसिजन घ्या. मी फक्त एक तुम्हाला ओव्हरऑल माहिती समजण्यासाठी फक्त हा व्हिडिओ बनवत आहे. तर आता हा व्हिडिओ कोणासाठी उपयोगी पडेल? पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या देशात कशा पद्धतीने चांगला क्रिप्टोकरन्सीचा व्यवसाय सुरू करू शकतो. दुसरी गोष्ट, कंपनी का मॅटर करते, की म्हणजे कुठल्या देशात तुम्ही बिझनेस सुरू करता ते का मॅटर करतं, ही सुद्धा आपण चर्चा करायचं आहे. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिकडच्या गव्हर्मेंट मार्फत मिळणारे तुम्हाला बेनिफिट्स. ओके, आता याच्यामध्ये पहिलं म्हणजे काय की क्रिप्टोकरन्सी बिझनेस म्हणजे काय हे आधी पहिलं समजून घेऊया. तर क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय, तर डिजिटल चलन. हे तुम्ही या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आणि ते ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित आहे. याच्या माध्यमातून तुमचे व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होतात. बिटकॉइन आणि इथेरियम सारख्या क्रिप्टोकरन्सी जे मार्केटमध्ये लोकप्रिय आहेत. ओके, तर त्याच्यामध्ये देवाणघेवाण किंवा इतर बाकीच्या गोष्टी चालवण्यासाठी तुम्ही याचं बिझनेसमध्ये रूपांतर करू शकता कंपनी सुरू करून. तर सर्वात पहिलं जे नाव येतं क्रिप्टोकरन्सीचा बिझनेस सुरू करणं सोपं आहे ती म्हणजे माल्टा. ओके, माल्टा ही युरोपियन कंट्री आहे. छोटंसं एक काय म्हणतात ना, की ज्याच्यामध्ये तिकडचं बेनिफिट काय, तर हा एक सर्वात महत्त्वाची क्रिप्टोकरन्सी देश आहे, म्हणजे फ्रेंडली देश आहे म्हणता येईल. आणि इथल्या सरकारने क्रिप्टोकरन्सीसाठी अनुकूल नियम म्हणजे बिझनेसला अनुकूल नियमाचे धोरण त्याने निर्माण केलेले आहे तिथे. ओके, म्हणजे ठेवलेले आहे. आता याच्यासाठी काहीतरी 30,000 ते 50,000 USD, ओके, $US इतका खर्च येतो सुरू करण्यासाठी. आणि याच्या उत्पन्नावर 5% ते 35% टॅक्स लागू होतात. आता याचं प्रोसेसिंग काय असतं, सेम आहे. कंपनी रजिस्टर, मग लायसन मिळतं, मग बँक खातं उघडलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्ही टॅक्स रजिस्ट्रेशन. दुसरी देश आहे स्वित्झर्लंडमध्ये क्रिप्टो व्हॅली म्हणून एक नावाने ओळखलं जातं. जसं सिलिकॉन व्हॅली आपण म्हणतो ना, तसं स्वित्झर्लंडमध्ये क्रिप्टो व्हॅली आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा क्रिप्टोकरन्सी किंवा ब्लॉकचेनसाठी येथे अनुकूल वातावरण आहे. आता ह्या व्हॅली इन द सेन्स कसं असतं, की आता जसं आपण सिलिकॉन व्हॅली बघतो तर बँगलोर आहे, पुणे आहे, ती इथे तुम्हाला सगळे इंजिनियर प्रत्येक गोष्टीमध्ये आवश्यक लागणार आहे त्या सगळ्या एकाच फील्डवरती, म्हणजे कुठे बाहेर जाण्याची गरज नाही किंवा डिपेंडन्सी राहत नाही. ओके, आणि इझिली काम होतं. तर तशाच पद्धतीने तसं एन्व्हायरमेंट त्यांनी तयार केलेलं आहे. जसं शेतीसाठी आपण बोललं जातं न्यूझीलँड. ओके, म्हणजे ज्याच्या पुढे लँड हा शब्द लागला आहे तिथे ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड कामं जास्त होतात. ओके, इथे बिझनेस सुरू करण्यासाठी किती खर्च येतो आहे स्वित्झर्लंडमध्ये, तर $20,000 ते 40,000, म्हणजे माल्टापेक्षा कमी आहे स्वित्झर्लंडमध्ये. ओके, कंपनी रजिस्ट्रेशन, बिझनेस लायसन घेणं आणि नंतर बँक खातं उघडणं, टॅक्स रजिस्ट्रेशन. तिसरा सर्वात महत्त्वाचा देश आणि माझा आवडता सिंगापूरमध्ये सुद्धा फिनटेक स्टार्टअप करायचंच. फिनटेक म्हणजे लोन म्हणा किंवा इन्व्हेस्टमेंट ह्याच्या संबंधित काम करायचं असेल क्रिप्टोकरन्सीमार्फत तर प्रोत्साहन दिले जाते. आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्यासुद्धा सिंगापूर एक आदर्श ठिकाण आहे. कारण बघा, मी मगाशी बोललो तसं, तुमची कंपनी, तुम्ही ज्या देशातून बिझनेस सुरू करताय त्याच्यावरती तुमच्या गुंतवणूकदार कोण आहेत, जर ते अभ्यासक असेल तर ते विश्वास ठेवतात. जसे आता ह्या 3 देशाचं जे उदाहरण सांगितले या देशांचं ऑलरेडी रेप्युटेशन आहे. यांना माहिती आहे की जर माझे पैसे इन्व्हेस्टमेंट होतात आहे या कंपनीमध्ये त्या देशातल्या, तर तो सिक्युअर आहे, म्हणजे तिथे थोडंसं काय बोलतात ना, फसवणूक होणार नाही. पण ह्या देशाच्या व्यतिरिक्त कुठल्याही देशामध्ये असेल, मी असं म्हणत नाही त्या देशाला वाईट म्हणत नाही, माझं फक्त म्हणण्याचं उद्देश काय की त्या कार्यपद्धती जी असतं हँडलिंग करणं प्रोसेस, त्या भरपूर कठीण असतं. ओके, सिंगापूरमध्ये तुम्हाला बिझनेस प्लॅन अगोदर द्यावा लागतो. तुम्हाला पटवून सांगावं लागतं की हा बिझनेस तुम्ही कसं करणार आहे, त्याच्यामधून प्रॉफिटेबल कसं होणार आहे, तुमच्या कुठल्या सर्व्हिसेस पुढे जाणार आहे, हे सर्व तुम्हाला पटवून. इंडियामधल्यासारखं नाही आहे की आधार कार्ड, पॅन कार्ड आहे तर कोणी पण बनवू शकतं, तसं नाही आहे. बाहेरच्या देशामध्ये पटवावं लागतं. जसं दुबईमध्ये सुद्धा एखादी कंपनी तुम्ही सुरू केला
तर बँक अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्हाला बँकेला पटवावं लागतं की तुमचे फंड कसे येणार आहे, फंड कसे चालणार आहे, तुमचं मार्जिन किती आहे, ह्या सगळ्या म्हणजे थोडा पटकत काय की एक प्रपोजल, बिझनेस प्रपोजल तुम्हाला अकाउंटला देऊ शकता. जबकी इंडियामध्ये कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यावर बँका तुमच्या पाठीमागे लागतात की चला आमच्याकडे अकाउंट ओपन करा. हा फरक आहे. ओके, कारण आपल्याकडे इझी डुईंग बिझनेसच्या नावावरती कायद्याच्या ज्या गोष्टी असतात त्या लोकांना माहितीच नसतात. ओके, आता याच्यामध्ये सिंगापूरमध्ये खर्च किती येतो आहे तर सर्वात जास्त आहे 50,000 ते 70,000पर्यंत खर्च, आणि इथे टॅक्स कमी आहे. किती आहे? फक्त 17%. बघा, स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा टॅक्स कमी आहे, 0 ते 13% टॅक्स जातो. ओके, बाकी काय प्रोसिजर सेम आहे. आता तुम्ही कशा पद्धतीने काम सुरू करू शकता ओके क्रिप्टोकरन्सीचं. तर पहिली गोष्ट काय तर ऑब्व्हियसली नियम आणि कायद्याची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की कशा पद्धतीने काम चालतं प्रत्येक संबंधित देशामध्ये. ओके, त्याच्यानंतर लायसन कशा पद्धतीने मिळवणं गरजेचं हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. परवानगी कुठल्या लागतात लायसनच्या व्यतिरिक्त ते मार्केट रिसर्च रिपोर्ट हे बघणं गरजेचं आहे की बाबा तुम्ही आता फॉर एक्झाम्पल तुम्ही पेमेंट गेटवे कोणाला देत असाल. ओके, तर तिथे अशा कंपन्या आहेत का की ज्यांना क्रिप्टोकरन्सीचं पेमेंट गेटवे. बाय द वे त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो, एक साऊथ इंडियन माणूस त्याने कमीत कमी 100 करोड ते काहीतरी 700 करोडची लॉकडाऊनमध्ये त्याने कंपनी बनवली. फक्त पेमेंट गेटवे त्याने क्रिप्टोकरन्सीचा यूज केला ट्रान्झॅक्शनसाठी. म्हणजे बघा हे पण पुन्हा एकदा सांगतो, हे अर्धवट नॉलेजने कामं चालणारे नाही आहेत किंवा ते स्टेजवरती अशा उड्या मारल्या म्हणजे ते समजणार नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला टेक्निकल आणि पूर्णपणे लिगली नॉलेज असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही कुठल्याही बिझनेसमध्ये यशस्वी होऊ शकता. म्हणजे थोडक्यात काय तर जो बिझनेस करताय त्याचे गेम रूल्स हे तुम्हाला पहिले माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तर तुमचा बिझनेस प्लॅन तयार करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुमचे उद्दिष्ट, धोरणे काय आहे, नियोजन काय, तुम्ही कसा लोकांना फायदा देऊन तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं मार्जिन कमवू शकता. आणि लास्टला सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान, त्याचा वापर करून तुम्ही बिझनेसला सुरक्षित आणि कार्यक्षम कसा करू शकता. आता मार्केटवर याचा काय परिणाम होतो ते बघूया. क्रिप्टोकरन्सी बिझनेस सुरू केल्याने आर्थिक संधी निर्माण होतात. ऑब्व्हियसली सर्वांना पैसे कमवण्याचं एक मार्केट मिळतं. जसे आपल्याकडे कंपन्या नवीन सुरू झाल्या, झोमॅटोने रोजगार दिला, स्विगीने रोजगार दिला, ॲमेझॉन आल्या नवीन कंपन्या, त्यांनीसुद्धा रोजगार दिला. मग तशा प्रकारचे जर तुम्ही कंपन्या बनवत असेल तर त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेट होतं. ऑब्व्हियसली त्याला स्टे कूल आणि व्यवस्थित अभ्यास असणं पण गरजेचं आहे. लोकांमध्ये क्रिप्टोकरन्सीविषयी जागरूकता वाढेल व गुंतवणूक वाढू शकते. पारंपरिक बँकाच्या प्रणालीवरती परिणाम होऊ शकतो. ओके, आणि क्रिप्टोकरन्सी स्वस्त आणि सुरक्षित आहे. काही देशामध्ये नियमाच्या अनिश्चितता देखील निर्माण होऊ शकते. याच्यामुळे योग्य नियोजन व जागरूकता उपयोगाची आहे. आता बघा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला हे टॉपिक थोडेसे आउट ऑफ बाउंड्री आहेत किंवा जास्त बोलताना अंतरून बघून पाय पसरण्याच्या पलीकडचे आहेत. पण हे का करणं गरजेचं आहे कारण ज्यावेळी तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये मोठे टार्गेट किंवा मोठ्या गोष्टीबद्दल विचार करता तेव्हा ॲटोमॅटिकली तुमचा मेंदू त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळवून देण्यासाठी तशा पद्धतीचे तुमच्या मेंदूमध्ये फॉर्म्युला बनवतो. ओके, त्याच्यामुळे कधी पण हे गोष्ट लक्षात घ्या. जर पुढे जायचं असेल किंवा एखाद्या म्हणतात ना एखाद्या प्रसंगातून वर उठायचं असेल तर नेहमी तुम्ही एक गोष्ट करणं गरजेचं आहे की जी लोक 2% किंवा 5% करतात आहेत. ओके, त्यांच्या पुढे जाऊन तुम्ही कशा पद्धतीने मोठं काम करू शकता त्याच्यावरती फोकस असेल ना की जे 98% किंवा 99% लोक करतात आहे तुम्ही त्याच्यावरती गेलात ना तर तिथे कॉम्पिटिशन असणार आहे. त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही ऑलरेडी नवीन असणार आहे आणि मग ते बनून जातात. आता क्रिप्टोकरन्सीबद्दल बनवण्याच्या पाठीमागचा उद्देशच मागचा हे आहे की आजसुद्धा इंडियामध्ये त्या गोष्टीला जास्त करून टॅबू बोललं जातं. म्हणजे थोडक्यात काय त्याला ते बोललं जात नाही आहे. तर ही अशी नवीन गोष्ट तंत्रज्ञान जे काय मार्केटमध्ये येणार आहे याचा पूर्ण अभ्यास घ्या. असा अभ्यास घेऊ नका की कोणतरी मी सांगतो आहे किंवा कोणतरी तिथं स्टेजवरती उभा राहिला तो सांगतो आहे म्हणून त्याच्यावरती विश्वास नाही. तुम्ही स्वतः तपासून बघा, पुरावे बघा, त्याच्या लिंक तपासा. आणि तुम्हाला अशा पद्धतीचं कुठल्याही गोष्टीचं लिंक्स वगैरे रेफरन्स पाहिजे असेल तर मला सांगा कमेंट करून, मी त्याचेसुद्धा रेफरन्स तुम्हाला पाठवतो. ओके, थँक्यू सो मच. पुढच्या वेळी आपण क्रिप्टोकरन्सीच्या अधिक माहितीबद्दल चर्चा करूया.